नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 10. तिने डोळे पुसले आणि मनात एक विचार पक्का केला. विचार हा की तिला आता हे लग्न करून तिच्या बाबाचे आणि आईचे उपकार फेडायचे होते. पण वेडीला कोण समजवणार की आई वडिलांचे उपकार असे फेडता येत नाहीत. त्यांचं प्रेम म्हणजे उपकार नाहीत. ते तर आपल्या मुलांवर निस्वार्थ भावनेने प्रेम करत असतात, त्यांना वाढवत असतात. त्यांचं प्रेम त्याग म्हणजे उपकार नाहीत. फ्लॅशबॅक ओव्हर. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोर फेर धरून उभ्या होत्या. त्या दिसू नयेत म्हणून सईने डोळे बंद केले. पण वेडीला की तिने कितीही डोळे बंद केले तरी हेच तिचं आता सत्य आहे, जे तिला स्वीकारावं लागणार आहे. वहिनी, झालं का तुझं आवरून? माही आत येत म्हणाली. तिच्या आवाजाने सई लगेच भानावर आली आणि डोळे पुसले. नाही, हे दागिने काढत होते, सई म्हणाली. वहिनी, तू रडत होतीस? माही तिला निरखून पाहत म्हणाली. नाही, डोळ्यात कचरा गेला होता, असं म्हणत सईने नजर चोरली. इकडे बघ, माही तिचा चेहरा हाताच्या बोटाने स्वतःकडे करत म्हणाली. आईची आठवण आली का? माहीने प्रेमाने विचारले. सईचं हुरद भरून आलं. ती मुसमुसत रडत होती. शांत हो, मला माहीत आहे आपलं घर सोडून, आई बाबांना सोडून एका नव्या घरी राहणं किती अवघड जात असेल. पण तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. तू मला तुझी नणंद नको समजू, मैत्रीण समज. तुला काय वाटत असेल तर बिनधास्त मला सांग, ठीक आहे? माही सईला समजावत म्हणाली. सईने तिला मिठी मारली. थोडा का होईना तिच्या भीती आणि दुःखाला कोणीतरी समजून घेत आहे याचं तिला समाधान वाटलं. अगोदर तू हे खाऊन घे आणि मग फ्रेश हो, माही तिच्या समोर फ्रूटची प्लेट ठेवत म्हणाली. सई तिच्या समाधानासाठी थोडंच खाल्लं आणि नंतर फ्रेश व्हायला गेली. देवांश आणि राजू देवांशच्या रूममध्ये एकमेकांना बघत होते. देवांशला राजूचा खूप राग येत होता. आय एम सॉरी बॉस, तुमची चिठ्ठी देऊन सुद्धा वहिनी लग्नाला तयार झाल्या. राजू देवांशला भीत म्हणाला. वहिनी, सिरियसली राजू? देवांश त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. मग आता तुमच्या बायकोला काय म्हणू? राजू क्यूट फेस करत म्हणाला. सॉरी ना बॉस, झालं गेलं विसरून जा. बाय द वे, वहिनी दिसायला खूप सुंदर आहेत, एकदम फेरीसारख्या, राजू म्हणाला आणि तिचा चेहरा आठवून नकळत देवांशच्या ओठांच्या कडा हलक्याच रुंदावल्या, जे राजूच्या नजरेतून सुटल्या नाही. तुम्हाला पण असंच वाटतं ना बॉस? राजू हळूच म्हणाला. खूप नाजूक आहे, देवांश ओठात पुटपुटत आणि त्याच्या हाताकडे निरखून पाहत होता. त्याने तिला गाडी बाहेर ओढलं तेव्हा तिच्या हाताचा स्पर्श त्याला तो खूप नाजूक वाटला होता. तिच्या हाताचा मऊ शार स्पर्श त्याला त्याच्या हातावर अजूनही जाणवत होता. हाताला काय झालं बॉस? राजू खट्याळ हसत म्हणाला. शट अप, देवांश त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. सुलोचना देवीने आज सगळ्यांना एकत्र जेवायला सांगितलं होतं, त्यामुळे सगळे मन नसतानाही तिथे जमा झाले होते. राजू देवांशला घेऊन आला होता. चला आता, देवांश पण आला. नामदेव वाढ बाबा, तारा म्हणाली. थांब नामदेव, सुलोचना देवी म्हणाली. आता काय झालं माई? आले ना सगळे? तारा सगळ्यांवर नजर टाकून म्हणाली. सई यायची राहिली अजून, सुलोचना म्हणाली. तिच्यासाठी आम्ही किती वेळ उपाशी राहायचं माई? सोनाली म्हणाली. तेच तर, तिला वेळेवर यायला काय झालं? तिचा या घरात आज पहिला दिवस आहे आणि विसरू नका, ती या घरची कुलवधू आहे, या घरचा एक हिस्सा आहे ती, सुलोचना ठसक्यात म्हणाली. त्यावर सोनालीने आणि ताराने नाक मुरडले. त्याला घरंदाज वागणं म्हणतात. सुलोचनाने दोघींनाही तिथेच खोडलं. त्यावर दोघींनी डोळे फिरवत सई त्यांच्याजवळ येत माहीजवळ जात होती. सुनबाई, सुलोचना देवी म्हणाल्या. सईने सुलोचनाकडे पाहिलं. इथे ये आमच्याजवळ, सुलोचना म्हणाली. सई त्यांच्याजवळ गेली आणि उभी राहिली. आजपासून तू इथे बसायचं, देवांशच्या बाजूला, सुलोचना देवी म्हणाल्या. त्यावर सईने मानेनेच हो म्हणाली आणि भीतच देवांशच्या बाजूला असलेल्या चेअरवर बसली. हिला बोलता येत नाही का? सारखीच नंदी बैलासारखी मान हलवते. मुकी तर नाही ना? देवांश मनातल्या मनात म्हणाला. नामदेव आता सगळ्यांना वाढ, सुलोचना देवी म्हणाल्या. जी बाईसाहेब.
नामदेव म्हणाला आणि त्याने सगळ्यांना जेवायला वाढलं. भूक लागले असल्याने सगळे जेवणावर तुटून पडले होते, पण सई मात्र काहीही खात नव्हती. बाळा, काय झालं? जेवण आवडलं नाही का? सुलोचना म्हणाली. नाही, म्हणजे तसं नाही. सई घाबरून बोलत होती. म्हणजे हिला बोलता येतं तर? देवांश मनाशीच म्हणाला, पण तिचं असं हळूहळू बोलणं त्याला अजिबात आवडत नाही. मग तू जेवत का नाही? सुलोचना देवी म्हणाल्या. ते मला श्लोक म्हणायचा आहे, सई म्हणाली. काय म्हणायचं आहे तुला? तारा गोंधळून म्हणाली. श्लोक, सई म्हणाली. हे काय असतं? सोनाली म्हणाली. मम्मी, जेवण्याआधी बरेच लोक श्लोक म्हणतात, माही हसत म्हणाली. ठीक आहे, तू म्हण, आम्ही थांबतो, सुलोचना देवी म्हणाल्या. हेच बाकी राहिलं होतं आता, वाट बघा श्लोक होईपर्यंत, सोनाली म्हणाली. सईने अगोदर हात जोडले आणि डोळे बंद करून श्लोक म्हणायला सुरुवात केली. वदनी कमळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवने करी जीवित्व, अन्न हे पुरोन ब्रह्म, उदर भरण मोहे जाणीजे, यज्ञकर्म जनी भोजनी नाम वाचे वदावे, अंती आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तिचा आवाज ऐकून देवांशच्या ओठांच्या कडा हलक्याच रुंदावल्या. तिचा आवाज खूप गोड होता. गॉड, झाले एकदाचं, तारा म्हणाली. सईने डोळे उघडले आणि जेवायला सुरुवात केली. बॉस, आता रोज जेवताना श्लोक म्हणायचा का? राजू देवांशच्या कानात हळूच पुटपुटला. देवांशने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिले. नाही, ते म्हणजे जेव्हा खूप भूक लागली असेल तर. म्हणून जरुरी आहे का? त्यासाठी विचारत होतो, राजू दबकत म्हणाला. माई, जेवणाची वेळ जर सांगितली असेल तर ती सगळ्यांना पाळायला सांग. उगाच कुणामुळे दुसऱ्यांना वाट पाहत बसावी लागते, देवांश कोरड्या स्वरात म्हणाला. सुलोचनाने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि शांत बस असं खुणवलं. सईला थोडं वाईटच वाटलं. एकतर ती या घरात नवीन होती, ना कुणाची ओळख ना कुठल्या गोष्टीची माहिती होती. सई बाळा, आपल्याकडे रोज 8 वाजता डिनर तयार होतो, तर वेळेवर येत जा, सुलोचना म्हणाली. सईने परत हो मध्ये मान डोलावली. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. माही सईला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. दोघीही छान गप्पा मारत होत्या. त्यात फक्त माहीच बडबड करत होती आणि सई तिचं बोलणं फक्त ऐकून घेत होती. खरं तर तिच्या डोक्यात राहून राहून कल्याणीचा विचार येत होता. माही ताई, सई म्हणाली. काय म्हणलीस वहिनी तू? माही आश्चर्याने म्हणाली. माही ताई, सई हळूच आवाजात म्हणाली. त्यावर माही जोरजोरात हसायला लागली. ओ माय गॉड वहिनी, माही ताई, लाईक सिरियसली? असं म्हणत माही परत हसायला लागली. माझं काही चुकलं का? सई भीतभीतच म्हणाली. हो, चुकलं. पाठीमागून सुलोचनाचा आवाज आला. माई, तू ऐकले वहिनी काय म्हणाली? माही ताई, माही पुन्हा दात काढत म्हणाली. आता सुलोचना रागावील की काय अशी सईला भीती वाटत होती. माही देवांशपेक्षा लहान आहे म्हणून. माही देवांशपेक्षा लहान आहे, ती नात्याने तुझ्यापेक्षा लहान आहे, तू तिला माहीच म्हण, सुलोचना हसत म्हणाली. तेव्हा कुठे सईला बरं वाटलं. मग तीही मान डोलावत गोड हसली. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, लवकर उठून आवरून घे आणि ही साडी घालून खाली ये. ही देवांशच्या आईची साडी आहे, तिचा आशीर्वाद घालशील ना? सुलोचना म्हणाली. हो. सई साडी हातात घेत म्हणाली. छान, झोपा आता, दिवसभर खूप दगदग झाली आहे, आराम करा. असं म्हणत सुलोचना देवीने सईच्या आणि माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि गुड नाईट म्हणून तिथून निघून गेली. ती साडीकडे बघत होती. त्यावर अजून भरजरी दागिने होते. वहिनी, काय झालं? माही म्हणाली. हे दागिने खूपच जड आहेत, सई म्हणाली. अगं असणारच ना, खानदानी दागिने आहेत हे, मोठ्या आईचे, माही म्हणाली. मोठी आई? सई प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहत होती. मोठी आई म्हणजे देवांश भाईची आई, माही म्हणाली. म्हणजे सई, हळूहळू कळेल तुला, माही स्मित हास्य करत म्हणाली. चल आता झोपूया, नाहीतर उद्या सकाळी उठायला वेळ होईल आणि देवांश भाई वेळेचा खूप स्ट्रिक आहे हां. त्याचं सगळं कसं घड्याळाच्या काट्यावर चालतं, माही हसत म्हणाली आणि चेंज करायला निघून गेली. सईने सुलोचनाने दिलेली साडी, दागिने तसेच बाजूला टेबलवर ठेवले आणि घड्याळात पाहिलं. बापरे, 10 वाजले. आईला फोन करायचा होता, पण आता ती झोपली असेल. उगाच तिची झोप
मूड होईल, सई मनाशीच म्हणाली. वहिनी चेंज करतेस ना, माही म्हणाली, पण तिच्या बोलण्याकडे सईचं लक्ष नव्हतं. वहिनी अगं चेंज करून झोपतेस ना, माही पुन्हा म्हणाली. हां, सई म्हणाली. मग काय ग, कुठं हरवली होतीस, माही म्हणाली. नाही, काही नाही, सई म्हणाली. ठीक आहे, तुला साडीत झोपायला अवघड होत असेल तर तू चेंज करून झोप, माही म्हणाली. मी घरचे कपडे घातले तर चालतील का, सईने विचारले. हो चालतील की, तुला ज्यात कम्फर्टेबल वाटतं ते कपडे घाल, तुला कुणीही काहीही म्हणणार नाही. रादर दॅन तू दिवसाही तुला आवडतील तसे कपडे घाल, इथे तुला कोणीही काहीही म्हणणार नाही, माही तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली. थँक्यू, सई तिचा हात हातात घेत म्हणाली. मोस्ट वेलकम, गुड नाईट, माही तिला मिठी मारून म्हणाली आणि बेडवर एका साईडला झोपली. पॅन्ट घेतली आणि चेंज करायला गेली. ती बाहेर येईपर्यंत माही झोपून गेली. सईने तिचे केस मोकळे केले आणि लाईट बंद करून बेडवर आडवी झाली. अर्धा तास डोळे मिटून पडूनही तिला काही झोप येत नव्हती, त्यामुळे ती वैतागत बेडवरून उठली. खरं तर तिला नवीन जागा, नवीन बेड असल्याने अजिबात झोप येत नव्हती. तिने रूमवर नजर फिरवली तर समोरच तिला रूमला लागून एक बाल्कनी दिसली. सई हळूच आवाज न करता बाल्कनीत आली आणि बाहेर पाहत होती. खूप मोठं मॅन्शन आणि त्यापुढे खूप मोठा लॉन होता. सगळीकडे नाईट लाईट सुरू होते, त्यामुळे लॉन खूप सुंदर दिसत होता. सई ला ते पाहून खूप छान वाटत होतं. हिवाळा असल्याने छान गार वातावरण झालं होतं. चांदण्यांनी भरलेला मोकळा आकाश, थंडगार हवा, यामध्ये तिने हात लांब पसरून मोठा मोकळा श्वास घेतला. बाजूच्या बाल्कनीत असलेला देवांश तिच्याकडे एकसारखं पाहत होता, ज्याच्याकडे अजून तरी तिचं लक्ष गेलं नव्हतं. हात लांब पसरून थंड हवा अंगावर झेलत सई बाल्कनीत उभी होती. त्यात शीतल चंद्रप्रकाशही तिची ती उजळ कांती खूप छान उठून दिसत होती. तिचे ते कमरेपर्यंत असणारे लांब केस हलक्या हवेने भिरत उडत होते. देवांशला ती एकदम गोष्टीतल्या परीसारखी दिसत होती. राजू वॉज राईट, शी लुक्स लाईक फेरी, देवांश मनात म्हणाला. एंजल, त्याच्या ओठून आपसुकच बाहेर पडलं आणि त्याचा ओठांच्या कडा पुन्हा रुंदावल्या, पण ते शब्द सईच्या कानावर पडले. तिने लगेच दचकून हात खाली घेतले आणि आवाज कुठून आला म्हणून इकडे तिकडे बघत होती. देवांश बाजूच्या बाल्कनीत त्याच्या व्हीलचेअरवर बसून एकसारखं तिच्याकडे पाहत आहे हे तिच्या लक्षात आलं. त्याला बघून तिचं काळीज एकदम धडधडलं आणि ती पळत आत निघून गेली. सईने सगळ्या अंगावर पांघरून ओढून घेत पटकन डोळेसुद्धा मिटवून घेतले. ती अशी कावरीबावरी होऊन पळून गेल्याने देवांशला अगोदर तर तिचं हसू आलं, पण नंतर लगेच त्याच्या चेहऱ्यावर राग पसरला. ही मला बघून पळून का गेली? मी काय तिला खाणार होतो? घाबरट कुठली, देवांश कोरड्या स्वरात पुटपुटला. पण मी तिचा का विचार करतोय? स्टुपिड गर्ल, असं म्हणत तोही थोडासा रागात व्हीलचेअरचं बटन दाबलं आणि झोपण्यासाठी आत निघून गेला. देवांशच्या व्हीलचेअरची सीट उंची आणि बेडची उंची एकसारखी असल्याने त्याला व्हीलचेअरवर आणि बेडवर बसण्यासाठी कुणाचीही आधाराची गरज नव्हती. देवांश बेडवर आडवा झाला आणि लाईट बंद करून डोळे बंद केले, पण डोळे बंद करूनही त्याला मगाशी बाल्कनीत हात पसरून अंगावर गारगार वारं झेलणारी सई दिसत होती. त्याने लगेच डोळे उघडले. थोडा वेळ कूस बदलून त्याने पुन्हा डोळे मिटले आणि पुन्हा तेच. त्याने वैतागत बाजूच्या ड्रॉवरमधून स्लीपिंग पिल घेतली आणि खाऊन परत डोळे मिटले. मग काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली. समोर काय झाले बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.